आज मी तुमच्यासोबत शिजवलेल्या तांदळाची गुळाची खीर कशा पद्धतीने बनवायची आणि ती अजिबात फुटणार नाही याचीही काळजी कशी घ्यायची, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर सुरुवातीला इथे मी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये मी मनुके आणि खोबऱ्याचे काप हे छान असे तळून घेणार आहे. याने खीरीला खूप छान अशी टेस्ट येते. शक्यतो खोबऱ्याचे कापच घ्या. गुळाच्या खीरमध्ये खोबऱ्याचे काप दिसायला खूप छान असे लागतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. आता हे तळलेले खोबरा काप आणि मनुके आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे शिजवलेला भात. तर इथे मी कुकरमध्ये तांदूळ छान स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ घालून शिजवलेलं आहे. गुळाच्या खीरमध्ये तांदळात मीठ नक्की घाला, म्हणजे त्याचा गोडवा वाढेल. आता हा शिजवलेला भात आपल्याला ह्या पॅनमध्ये घालून घ्यायचा आणि यामध्ये आपण आता गूळ घालणार आहोत. तर जवळ 1 वाटी शिजवलेल्या भातासाठी तुम्हाला इथे लागणार आहे 1 वाटी गूळ. तर गूळ हा किसून घाला, म्हणजे पटकन विरघळेल. आता गूळ यामध्ये घातल्यानंतर भात आणि गूळ एकत्रित करून घ्या आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 कप पाणी. तर 1 कप पाणी घातल्यानंतर गुळाला छान असं पाणी सुटेल आणि भात छान आपल्याला शिजलेला तर आहेच, पण गूळ आणि भात एकत्रित छान परत एकदा शिजेल, म्हणजे भाताला गुळाची चव येईल. एक ते 2 मिनिटानंतर जर तुम्ही बघितलं तर गूळ पूर्णपणे यामध्ये विरघळलेला आहे आणि आता भात गुळाच्या पाण्यामध्ये छान असा परत एकदा शिजत आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत विलायची. याने ह्या खिरीला खूप छान अशी चव येते. आता अजून 1 ते 2 मिनिट याला परत एकदा शिजून घेऊयात, म्हणजे याचं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करून घेऊ, म्हणजे याचे गोडवा छान असा वाढला जाईल. आता ह्या स्टेपला आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध. तर दूध घालत असताना दूध तुम्ही थंड घाला, गरम घाला किंवा कोमट घाला, पण दूध घालत असताना दूध घातल्याबरोबर तुम्ही गॅस बंद करायचा, म्हणजे दूध या खिरीमध्ये फुटणार नाही. तुम्ही दूध कुठलंही घातलं तरीही चालते, पण गॅस मात्र पटकन असा बंद करायचा, म्हणजे खीर आपली अजिबात फुटत नाही आणि खायलासुद्धा ही खूप छान होते. तर मग आहे ना खूप सोपी अशी गुळाची खीर, अजिबात फुटत नाही. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. जर तुमची खीर फुटत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा की यामध्ये काय करायचं आहे ते. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही खीर मात्र नक्की करून बघा, कारण ही खायला खूप छान अशी लागते. एकदम हेल्दी टेस्टी अशी ही खीर आहे. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा कुठलाही ऋतू असो, ही खीर थंडी खा किंवा गरम खा, खायला अगदी छान अशी लागते. तर ट्राय करा आणि कमेंट नक्की करा.